मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, तुम्हाला सांगतो मी, माळव विकणारे जे व्यक्ती आहे ना, त्याचं जीवन काही सोपं नाही मित्रांनो. त्याला पण इतकी स्ट्रगल करावं लागते जीवनामध्ये मित्रांनो, खूप मेहनत घ्यायला लागते त्याला. जो काही तो रोजचे ना 500-600 काही XY झडते काय रोज कमवत असेल बिचारा, हा खूप मेहनत आहे मित्रांनो त्या व्यक्तीला. माझे काही मित्र आहे म्हणून मला याची जाणीव आहे आणि मला माहिती बा, आणि ती माहिती मी तुमच्या पुढे शेअर करतो. तुम्हाला सांगतो मित्रांनो, एक माळव्यावाल्याला म्हणजे भाजी विकणाऱ्या व्यक्तीला सकाळी 4 ते 5 वाजता उठणं लागतं. सकाळी 4 ते 5 वाजता. आणि त्याच्यानंतर मग मित्रांनो तो आहे ना घरी माळवा आणतो. घरी आणल्याच्या नंतर तो माळवा व्यवस्थित लावतो, रचतो गाडीवरती आणि मग घराच्या बाहेर पडतो. दिवसभर हातगाडी घेऊन फिरत राहतो मित्रांनो तो दिवसभर. ह्या गल्लीचं त्या गल्लीला, त्या गल्लीत ह्या गल्लीला. त्याच्यामध्ये लोक त्याच्याशी भाव रेट करत राहतील, एवढ्याला द्या आणि तेवढ्याला द्या, इकडे एवढ्याला भेटतं तिकडे तेवढ्याला भेटतं. तर मित्रांनो खोटं नाही सांगत, खूप स्ट्रगल आहे त्या लोकांचं. मी पाहतो कधी कधी माळवं कधी ना असं वल्ल कधी असलं आणि ते कधी विकलं नाही तर त्याची बिले भीती पडते. कदाचित हे माळवं कधी सळडं पळडं, टमाटे म्हणा, कांदे म्हणा, भाजीपाला, मेथीची भाजी, शेपूची भाजी, पालकाची भाजी, खूप टेन्शन राहतं मित्रांनो त्याला. म्हणजे टार्गेटच असतो तो, त्यांना ते विकणंच लागतं. आणि अगर नाही विकलं कधी तर मग ते बोकांडी पाडायचं. म्हणजे जे आपण पैसे लावलेले त्या मालाला ते तर रिटर्न भेटले पाहिजे कम से कम. कधी कधी तर असं होतं, जी मुद्दल लावले म्हणजे XY झड आता 1500 रुपये ते माळवं घ्यायला लावले ते ना मंडीमध्ये, कधी कधी ते पैसे पण निघत नाही. कारण काय होतं, कधी कधी ना लोक आहे ना लवकर विकून जाते आणि त्याच्या गाडा तिकडे जातो तर त्यांच्याकडून कोणी घेतच नाही. मग बिचारे परेशान होऊन जाते. अरे यार, आज भवनीत लवकर झाली, एक घंटा कधी कधी भवनी होत नाही बिचारी, इतकी तुळतुळ करतात तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळं भाजीपाला विकणारा व्यक्ती ना, लोक म्हणते अरे लय पैसे कमवतो यो, 2-2 हजार रुपये कमवतो रोजचे, 2-2 हजार रुपये पार पडतो. अरे पण त्याच्या जीवनात किती संघर्ष आहे तुम्हाला माहितीये का. सकाळी 4 ते 5 ला उठून पुऱ्या मंडीत आंध्रात हिंडा लागतं. कुठं चांगला माल प्युअर माल भेटन. परत दुसरी गोष्ट, सडेल पडेल नाही भेटला पाहिजे. परत कमी जादाने ते लोक चिटिंग करतात ते मोंड्यामध्ये, कधी कधी तिथं काटा मारतात. माझ्या संग एकदा घड होते मित्र, मी गेलतो तुम्हाला सांगतो माझ्या जीवनातली सत्य घटना. मी एक दिवस माळवं ऐकलेले, टपरीचा धंदा टाकायच्या पहिलं मी सगळ्यात प्रथम कांदे घेतले ते मित्रांनो. आणि त्या व्यक्तीने मला 50 किलो म्हणून कांदे 40 किलो दिलते आणि मला काहीच माहित नव्हतं. आता ते कसे ते गोण्या बांधलेल्या राहतात, कट्टे ते कट्टे, आपल्याला काय माहिती, आपण नवीन माणूस. उचला म्हणे किती 50 किलो. मला लो भाई किती हो गए असं म्हणा, या आणू आता घरी एवढ्या इकू आहे की नाही. त्या हिशोबानं मी गेलो. अरे मित्र हो, ते आपले पाहुणे आले, ते म्हणे काय घेतलं तू. पण मी कांदे घेतले म्हणलं, कांदे बटाटे. अरे उचललं ते ना असं त्याला आता जजमेंट रोजचं तिथला. अरे म्हणे हे तर कमी आहे ना हे. मला नाही माहिती बा. अरे तुला फसवलं म्हणे, हे 50 किलो नाही म्हणे, याची 40 किलोच्या आत बाहेर खेळ म्हणे. खरं काटा केला मित्र हो. 40 का 42 किलो कांदे भरले ते. आणि त्या व्यक्तीने मला किती म्हणून दिले ते 50 किलो. म्हणजे 8 ते 10 किलो कांदे माझे कमी भरले असते ते. म्हणजे असं माझ्या संग फसवणूकपणा केला. असं बी होतं तिथं. त्याच्यामुळे हे बिचारे जे ना तिथं जातेच नाही आपले कोण, हे माळव ऐकणारे मित्र आपले. ते मित्र खोटं नाही सांगत तो, मला लय टेन्शन असतं त्यांना. तिथून माळव एकदम राईट आणायचं, तिथून काही बी असं 100 जड कांदे, बटाटे, वांगे, टमाटे हे प्युअर भेटणं गरजेचं आहे. परत तितकेच भेटणं गरजेचं आहे जेवढे ते म्हणले समजा 1 धडी 2 धडी 4 धडी असे. तिथं काटा मारला गेला नाही पाहिजे, तिथून वास नाही. त्याच्यानंतर घरी ये नाही, ते पूर्ण माल रचवणं आहे गाडीवरती आणि दिवसभर फिरणं. आणि मग फिरल्याच्या नंतर मग आहे ना त्याच्या मागे जे काही निघन ते बिचारायला, ती त्याची इन्कम. किती मेहनत आहे ना खरं सांगा. रात्रीचे 8-8 वाजते हो कधी कधी इकायला जायला, सकाळच्या 4 वाजेपासून. आणि आपण काय विचार करतो, ते लय पैसे कमवले, 2,000 रुपये, 1,500 आणि 2,500 लय पैसे कमवते लोक. मेहनत लय मित्र हो त्याच्यामध्ये पण माहितीये का. आता मी बोलू राहिलो, मला पण असं इथे कसा बादा घामीवर राहिला, मग बोट वल्ल दिसत तुम्हाला. मी बी मेहनत घेऊन राहिलोय तुम्हाला माहिती सांगण्यासाठी. त्याच्यामुळं तुम्ही नवीन असतान तर माझ्या चॅनल, हे माझा व्हिडिओ कधी आवडला असेल ना तुम्हाला, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या बंधूला सपोर्ट करा. म्हणजे मी आणखीन अशा आयडिया काढत राहीन आणि तुमच्या म्हणजे प्रत्येकाच्या जीवनावरती हे विचार मांडत राहीन, जे करून तुम्हाला आवडते की नाही माझे तुम्हाला विचार. चांगलं बोलतो मी, आपलं असंच असतं बघ, आहे की नाही. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र.